श्री स्वामी समर्थ. सगळीकडे अडचणी दिसताय, मार्ग मिळत नाहीये. गीतेच्या या शिकवणी सोडवतील तुमची समस्या. तर चला आपण बघूया. जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसाला कठोर परिश्रम करावे लागतात, पण अनेक वेळा मेहनत घेऊन झोकून देऊनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यामुळे व्यक्ती निराश आणि दुःखी होते. त्यांच्या मनात अनेक चुकीचे विचार येऊ लागतात आणि एक चुकीचे पाऊल तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकते. जेव्हा मन भरकटायला लागते आणि जीवनात काहीही समजत नाही, तेव्हा माणसाला श्रीमद भगवद्गीता वाचण्याचा सल्ला दिला जातो. गीता वाचल्याने माणसाच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशा परिस्थितीत जेव्हा सर्वत्र अडचणी दिसू लागतात, मार्ग सापडत नाही, तेव्हा गीतेची शिकवण लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही शिकवणच तुम्हाला अडचणीतून बाहेर निघण्यास मदत करेल. तुमचे मन शांत ठेवा. श्रीमद भगवद्गीतेनुसार जीवनात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी माणसाने राग येणे टाळले पाहिजे. रागावलेला माणूस उत्तम कामही खराब करू शकतो. असं म्हणतात की राग माणसासाठी नकाराचे दरवाजे उघडतो. परिणामाची चिंता न करता काम करा. पुष्कळ वेळा असे घडते की चांगले कर्म करूनही माणसाला अपेक्षित फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत माणसाने निराश होऊ नये, कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की मनुष्याने परिणामाची चिंता न करता काम करत राहावे. नियोजनबद्ध पद्धतीने काम करा. श्रीमद भगवद्गीतेनुसार माणसाने कोणतेही काम नियोजनपूर्वक केले पाहिजे. त्यामुळे कामात अडथळा येत नाही. अशा स्थितीत कामाचे नियोजन न केल्यास त्या व्यक्तीला कामात अपयश येण्याची शक्यता असते. देवांवर विश्वास ठेवा. कष्ट करूनही काम होत नाही, तेव्हा माणूस हतबल होतो. व्यक्ती पुन्हा काम करण्याची हिंमत दाखवू शकत नाही. अशा स्थितीत माणसाने भगवंताचे स्मरण केले पाहिजे. देवांवर विश्वास ठेवला पाहिजे, कारण देव अशा लोकांच्या पाठीशी असतो. श्रीमद भगवद्गीता माणसाला जीवनाची योग्य दिशा दाखवते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणात योग्य निर्णय घेण्यासाठी गीतेची शिकवण तर दिलीच, पण व्यक्तिशः आपले महान रूपही दाखवले. द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाने दिलेली शिकवण आजही मानवाला सुख, शांती आणि मुक्ती मिळवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते. अशा परिस्थितीत आपण गीतेच्या शिकवणीचे पालन केल्यास प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल. Thank you for watching this video. Like, share and subscribe this channel.